निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। मी खूपदा जीवनामध्ये असे अनुभव घेतले। अनेक लोक समाजामध्ये मला अशी भेटले ना, नमुना भेटली नमुना। आजपर्यंत तुम्ही म्हणताल दत्त भक्त, असे रंग बदलणारे दत्त भक्त दादा तुम्ही पाहिलेत का? खूप पाहिलेत। खरं सांगतो, मी अनेक वेळा अनेक लोकांना काही उपाय सांगितलेले होते दत्त महाराजांचे, आणि त्यांना एक आड घातलेली होती की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही मांसाहार खाणार नाही किंवा दारू पिणार नाहीये, तुम्ही कोणतंही व्यसन जीवनामध्ये करणार नाहीये, आणि भगवंताची भक्ती अखंड घरामध्ये ठेवचाल। तुमचं संकट दूर झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथं पण वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल किंवा दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल, तिथं तुम्ही अन्नदान करायचं तुमच्या परिस्थितीनुसार। आता हे लोक ज्यावेळेस संकटात होते ते लोक माझ्याकडे यायचे, माझ्याकडे आल्यानंतर म्हणायचे, दादा आमच्या घरामध्ये असा असा एक प्रॉब्लेम आहे, आणि तो प्रॉब्लेम खूप काही आम्ही केलं, बाबा केले, मांत्रिक केले, आणखीन भरपूर ठिकाणी गेलो, खूप असे आम्ही पैसे घालवले पण आम्हाला रिझल्ट आला नाही। तुम्ही आम्हाला सेवा द्या। सेवाही त्यांना पोचली, सेवाही त्यांनी केली त्यांना जमेल अशी, आणि भगवंताला विनंतीही केली। मग दादाला ही विनंती करावी लागती, कारण दादाकडे आलाय म्हटल्यावर दादाला मध्यस्थी आहे म्हटल्यावर दादाला म्हणावंच लागतं महाराजांना की हे दत्तगुरु, हे दत्ताई, भक्त तुझा आडलेला आहे, या भक्तावर कृपा कर। मग आता त्या भक्तावर दत्ताईने कृपा केली की तो भक्त अगदी नमुन्यासारखा वागतो। आता तो सर्व संकटातून बाहेर पडला। बाहेर पडल्यानंतर तो काय करतो माहित आहे का? तो म्हणतो, कोण दत्त महाराज आणि कोण दादा, मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडलो। ऍक्च्युली माझ्या बरोबर या गोष्टी झाल्यात, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सत्य सांगतोय। आता तर अशी नमुने आहेत की ती लोक मला फोनही करत नाहीत। एवढे अक्षरशः एक दोन तीन वाजता रात्री मला फोन करणारी लोक, दादा काही करा, आमच्याकडे या, आम्हाला मदत करा। आज त्यांचं सर्व व्यवस्थित झालेलं आहे, पण मी त्यांना या व्हिडिओच्या मार्फत एक संदेश देतो। थोडे दिवस नाहीये तुम्हाला, तुम्ही आत्ता सुखी चाल। आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता सुखी झालाय, तुमच्यावरची सर्व संकट गेलेत, पण तो काळाचं चक्र असतं, लक्षात ठेवा। तिथं तुमचा दादा परत तुमच्यात कधी इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये। तुम्ही मला फसवलं तर चालेल, पण तुम्ही दत्त महाराजांना फसवू नका। तुम्ही अनेक वेळा आश्वासन देता, आम्ही अन्नदान करू, आम्ही इतरांना मदत करू, पण तुम्ही त्यातली एकही गोष्ट केलेली नाहीये ना। कधी प्रेमाने दादाला विचारलं, तुम्ही फोन केला की दादा कसे आहात, काय चाललंय, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला होता। आमच्या जीवनामध्ये खरंच त्या गोष्टींनी चांगलं झालं। आम्ही नको तिथं खूप असे पैसे घालवलेले होते, आमचे पैसेही वाचले, आम्ही संकटातून बाहेर आलो। फक्त एक कळकळ असते हो, एक कळकळ जीवाला का वाटते की कुणीतरी आलं होतं, प्रेमाने विचारलं, दादा म्हटलं। दादा हा शब्द भावासाठी, तुम्हाला माहित आहे, दादा म्हणजे सगळ्यात मोठा असतो घरातला कर्ता, त्याला आपण दादा पदवी देतो। त्याच्यावर सर्व कुटुंबाची जिम्मेदारी असते, आणि तो आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतो किंवा कुटुंबाला सांभाळण्याचं काम तो करत असतो। आणि त्याच थोडस इथं मला इगो येतोय किंवा गर्व किंवा अभिमान, तुम्हाला जी भाषा वाटेल ते वाटेल, कारण ते सगळे माझेच आहेत, माझं त्यांच्यावर सगळ्यांवर प्रेम आहे। ते आज मला सोडून गेले, मला त्याची काही एक फिकीर नाहीये। ते त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांची मती बंद पडली म्हणून ते निघून गेले। आज कुठं कुठं वाऱ्या करतायत मला माहित आहे, ते उलट सुलट ते त्यांच्या जीवनामध्ये करायला लागलेले आहेत, ते भोगणार आहेत। आज त्यांनी दत्त महाराजांची 4-5 महिन्याची किंवा वर्षभर सेवा केलेली होती, ती सेवा सोडून आज ते इतर नादाला लागलेले आहेत, वाईट व्यसन करायला लागलेले आहेत। करू द्या, करण्याबद्दल काय नाही, पण वास्तव सत्य मार्ग तुम्हाला भेटलेला होता,
तो मार्ग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सोडू नका. मी तुम्हाला सांगतो, नाही करायचं तुम्ही नका करू देवपूजा, काही करू नका. मस्त आयुष्य जगून घ्या आणि एक दिवस मरून जावा. पण भक्तीचं ढोंग अजिबात जीवनामध्ये करू नका. तुम्हाला गरज पडली की दादाला 3-3, 4-4 वाजता फोन करणार रात्रीच्या, आणि गरज संपली की विषय संपला. अशा लोकांनी येऊ नका, अजिबात येऊ नका. काही गरज नाहीये. इथं काही कोणतं ट्रस्ट नाहीये किंवा मठ नाहीये किंवा कोणतंही स्थान नाहीये किंवा इथं कोणतीही जादूची कांडी फिरवली जात नाहीये. इथं फक्त नाम साधना आहे. इथं फक्त भक्ती आहे. ही निस्वार्थ भक्ती आहे आणि ही निस्वार्थ भक्ती आपल्या सगळ्यांना घेऊन चालायची. आपल्याला सगळ्यांना नामाचं महत्व कळलं पाहिजे, म्हणून हा आटापिटा आहे. साधू संतांनी आपल्यासाठी जे लिहून ठेवलेलं आहे किंवा जे सांगितलेलं आहे ते म्हणजे नाम आहे, आणि या नामाची महती आपल्याला कळावी म्हणून तुमचा दादा रात्रंदिवस झगडत असतो किंवा झटपट असतो. मग यात अनेक लोकांची मन दुखली जातात. अनेक लोकांना वाटतं की दादा खूप मोठेपणा सांगतोय. काय हो मोठेपणा त्यात? शेवटी स्वतःकडे काय आहे असं दादाकडे तुमच्या मोठेपणा सांगण्यासारखं? का तुमचा दादा स्कॉर्पिओनं फिरतोय, का विमानातनं फिरतोय, का कुठं एखादी मोठी खुर्ची टाकली आणि 1000, 2000, लाख लोक दादाच्या समोर बसलेत आणि प्रवचन कीर्तन सांगतोय, का सुपाऱ्या गोळा करतोय कीर्तनाच्या नावाने किंवा इतर गोष्टींच्या नावाने? सांगा ना, काय केलंय दादानं तुमच्या? फक्त एकच आटापिटा आहे, दत्त आईचे चरण धरा, वास्तव सत्य जाणा, दत्त महाराजांच्या चरणामध्ये जावा. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या कोणत्याही अडचणी असतील दत्त महाराज नक्कीच दूर करतील. कारण जगात दत्त महाराजांसारखं दुसरं दैवतच नाहीये. ब्रह्मा विष्णू महेश यांचा त्रिवेणी संगम अवतार जो आहे तो दत्त महाराज आहेत. सर्व शक्ती त्यांच्या अधीन आहेत. ते कोणत्याही देवी देवताला, कोणत्याही असुराला, कोणत्याही ब्लॅक शक्तींना रिंगणात घेऊ शकतात. एवढी पॉवर दत्त आईमध्ये आहे. दत्त 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 म्हटलं तरी अशी वाईट शक्त्या नाचायला सुरुवात करतात. म्हणतात दत्त्या सोड, दत्त्या सोड, दत्त्या आलाय, दत्त्या मारतोय. एवढं माझ्या दत्त आईच्या नावामध्ये ताकद आहे. अहो तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये जर कधीही तुम्हाला आजमवायचं असेल, कधीही तुम्ही एकटे असाल किंवा तुम्हाला असं जाणवते, अशी भावना तुमच्यामध्ये उमटते की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जोडीला कुणीच नाहीये, सगळ्यांनी तुम्हाला दूर लोटलेलं आहे, सगळ्यांनी तुम्हाला लांब केलेलं आहे, त्यावेळेस फक्त शांत डोळे मिटा आणि दत्त आईला म्हणा, हे दत्त आई, तू माझी आहेस आणि मी तुझा आहे. 11 वेळेस म्हणा, फक्त 11 वेळेस. 12व्या वेळेस तुम्हाला काय वाटतंय आतून फिलिंग ते तुम्ही स्वतः कमेंट करून सांगा. भक्ती अशी करा की ती भगवंतापर्यंत थेट गेली पाहिजे. आधीमध्ये कुठंच थांबली नाही पाहिजे, कुठल्याही मंदिरामध्ये थांबली नाही पाहिजे, कोणत्याही स्थानावर थांबली नाही पाहिजे. भक्ती ही निरपेक्ष असली पाहिजे, निस्वार्थ असली पाहिजे. भक्तीमध्ये कोणताही मोह आणला नाही पाहिजे. मी तर म्हणतो श्वासावर नाम जपता आलं पाहिजे. प्रत्येक सेकंद, प्रत्येक श्वास तुमचा येतोय त्या श्वासावर दत्त 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 तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. बघा, जीवनामध्ये खूप अशी दुःख आहेत अनेक लोकांच्या, पण ते लोक सहन करत असतात, कष्ट करत असतात, पण भगवंताचं नाव सोडत नाहीत. ते खरे भक्त असतात, ते खरे आत्मे असतात, पवित्र आत्मे असतात. किती त्रास झाला तर ते त्यांच्या इष्ट देवताला कधी ते विसरत नाहीयेत. घरात एखादी गोष्ट कमी असली तरी चालेल, उपाशी झोपतील, पाणी पिऊन झोपतील, पण भगवंताचं नाव घेतल्याशिवाय ते झोपणार नाहीयेत. मलाही तुम्हाला तेच सांगायचंय की काही उद्या जीवनामध्ये फक्त भगवंताचं नाव सोडू नका.
भगवंताचं नाव जीवनामध्ये ठेवा.